काय काम आहे का? म्हणजे मला बी सांगा की. नाही नाही मी करते की. नको. अहो तसं बी बसून बसून मला कुठं काय काम आहे तवा, तेवढीच तुम्हाला मदत होईल. नग नग कुणी बघितलं तर मला ओरडत्याल. आणि तसं बी तुम्ही पाहुणे आहे या घरच्या. अहो काय नाही होत, असू द्या, मी बोलते. अहो तुम्हासनी ताईसाहेब काय आहे ते माहित नाही म्हणून म्हणतायसा असं. का हो मंगलताई? का म्हणजे लई कडक शिस्तीच्या आहेत त्या. मग त्यात काय वाईट आहे? एकदा का त्यांचा रागाचा पारा चढला की काय खरं नाही. वय पण त्यांच्याकडे बघून तर असं काय वाटत नाही. तसं बाहेरनं काही दाखवत नाहीत त्या, पण एकदा का त्यांची पट्टी चढली की कुणाचं बी त्यांच्या मोहर काही चालत नाही. कुणाचंच? तर हो, अहो भैया साहेब तर लटलट कापतेत त्यांच्या मोहर आणि आई साहेब बी समजा ऐकतात त्यांचं. खर तर ताईसाहेब लई दिवसांनी आल्यात बघा इकडं. त्यासनी तिकडं लई काम असते म्हणून इकडे येत नाही. का आल्यात काय माहित आहे का तुम्हाला? नाही बया, मी आपली येते, माझं काम करते आणि जाते बघा. आणि तसं बी ताईसाहेबांनी त्यांच्या कामात लुडबुड केलेली अजिबात चालत नाही. त्यासनी सगळं वेळच्या वेळी जिथल्या तिथं पाहिजे बघा. हिकडचं तिकडं झालेलं अजिबात चालत नाही. हिकडची गोष्ट तिकडं झाली की त्यांचा पारा चढलाच म्हणून समजा. घरात प्रत्येकाची वेगळी वेगळी तारा. कोण नादी लागल बया? मंगलताई. जी ताईसाहेब. कॉफी ठेवा आमच्यासाठी. हे बघा भैया, तुम्ही आजकाल मला काहीच सांगत नाही असं. तू काय माझी लवर आहे का प्रत्येक गोष्ट सांगायला? अहो भैया तसं नाही, मी काय तुम्हाला पर्सनली विचारतोय का? अहो हे काय चाललंय? ताईसाहेब इथं आल्या काय, त्यांनी जयश्रीना बोलावून घेतलं काय, यातलं मला काहीच माहित नाही. हळू बोल, त्याला काय रिझन्स आहेत, वेळाला तुला सगळं सांगेन. बर, आई साहेबांचं काय? त्या कुठे होते इतके दिवस, कशा आल्या अचानक? टॅलेंट, डोंट आस्क मी मेनी क्वेश्चन्स. तुला म्हणलं ना मी, वेळ आल्यावर सगळं सांगेन. वेळ आल्यावर सगळं सांगा, नाहीतर वेळ निघून गेल्यावर सांगून काय उपयोग नाही. डायलॉग मारते का? डायलॉग मारते, डायलॉग मारते. इथं माझ्या डोक्याचा भुगा झालाय आणि डायलॉग मारतोय मी. अहो भैया म्हणूनच म्हणतोय मी, सांगा काय झालंय ते, व्यक्त व्हा तुम्ही, आपण दोघं मिळून सोल्युशन काढूया. ताईसाहेब इथं अचानक कशा काय आलेत तेच तर कळानं झालंय. म्हणजे तेच तर कळत नाही ना टॅलेंट. म्हणजे ताईसाहेब इथं काय स्वतःहून आलेले नाहीत, त्यांना इथं कोणीतरी बोलून घेतले, काहीतरी कारण आहे. अहो पण त्यांना कोण बोलवून घेणार आहे इथं? तेच तर माहित नाही ना. मला काय वाटतंय भैया, त्या स्वतःच्या मनानं आले असतील इकडं. नाही रे टॅलेंट, मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही त्यांना स्वतःहून बोलवलं, पण ते एकदा पण इकडे फिरकल्या नाहीत. त्या इकडं आल्यात म्हणजे त्यांना इकडचं काहीतरी कानावर पडले. पण त्यांना स्वतःहून बोलवून घेणार कोण नाही, गावातनं पण असं कोण त्यांना बोलावणार नाही. तेच तर, म्हणजे गावातल्या लोकांसाठी ते नॉट रिचेबल आहेत. मग असं कोण आहे ते ताईसाहेबांपर्यंत पोहोचले? भैया आता तुम्हाला एवढा डाऊटच आहे ना, तर आपण शोधून काढूया की ताईसाहेबांना कुणी बोलावलंय ते. तेरी वार, शोधून काढायचं, सुट्टीच द्यायची नाही. काय हो झालं? काय बोलणं सांगितलं का तिने? काय नथिंग, काहीच नाही बोलले ते. का हो, लेट टेचत गेले होतात ना मी तिच्याकडून काढून घेतोच म्हणून. मग काय झालं? तुमचं प्रेम आडवा आलं का काय? तू प्रेसिडेंट काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? ती शीतल किती तयारीची आहे तुम्हाला माहित नाही अजून. पण समजा तिने बोलवलंच नसेल तर? असं होणं शक्यच नाही, कारण आम्हाला अजून पण डाऊट आहे. शीतलनंच फोन करून बोलून घेतले, कारण ही असली आयडिया ना तिच्या डोक्यात नाही येऊ शकते. तसं असेल
तर मग हे तिनेच केलंय का नाही ते बघण्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे. मग काय मुहूर्त शोधताय? डू इट लवकर. थांबा. यस सर. हॅलो, बोल की जेडे. हो अजिंक्य, लई अडचणीत येऊन फोन केलाय मी. का ग, काय झालं? हो ताईसाहेब लई चिडलेत बघा माझं. का? का मला उठता बसता बोलतात त्या. मी यांना विचारलं तर ते म्हणले की ताईसाहेब अशा अचानक येणारच नाहीत. त्यात त्यांना इथं बोलवून घेतलंय ना. कोण बोललो तुला? अहो कोण बोललं काय? मला सगळं माहिती अजिंक्य. हे बघा, तिने तुमच्या बी कानावर घातलंच होतं ना. म्हणजे तुम्हाला माहितच होतं ना. अजिंक्य खरं सांगा बर का, ताईसाहेबांना शीतलनीच बोलवून घेतलं ना? नाही ते जेडे काय करतीस? हॅलो, कोण आहे? अजिंक्य. अजिंक्य? आहो काय नाही, ही जेडी उगाच काय तर बोलायला लागली. ठेवा तुम्ही, ठेवा. हा काय गे जेडी, कशाला अजिंक्यला फोन लावलायस? उगाच त्यांना टेन्शन. मी जरा जरा चितली कशाला फोन करायला? आणि उगाच आपलं काय तर बोलायचं. जेव्हा बघल तेव्हा बिचारीवर आळ घेताय. ताईसाहेबांना फोन मीच केला होता. तुम्ही? म्हणजे करायला पाहिजे होता, मीच करायला पाहिजे होता. मला जर माहित असतं का नाही ताईसाहेब इकडे आल्यावर सगळं नीट होणार आहे तर मीच केला असता फोन. पण मी म्हणती, तुम्हाला असं का वाटतंय की त्यांना फोन केला म्हणून ते आल्यात? कारण ताईसाहेबांनी इथे येण्याच्या आधी आम्हाला फोन केला असता. ताईसाहेबांनी असं काहीच केलं नाही. या अर्थी नक्कीच काहीतरी कारण असणार. हो भैया, कारण काय का असा ना, पण त्या आल्या ते चांगलंच झालं ना आपल्यासाठी. पण काय बी म्हणा, ज्यांनी कुणी फोन केलाय का नाही त्याचं तर लय आभार मानायला पाहिजेत बघा. अहो त्याच्यामुळे तुमचा संसार तरी मार्गी लागला. तुला काय जाते का नुसतं बोलायला? माझं काय जातंय म्हणजे काय ग? हा, तू काय बोलतीस ती तुझं तुला तरी कळतंय का? अगं काय आयुष्यभर आपल्याच घरात राहणार आहेस का? काय चाललंय? ताईसाहेब, आम्ही इकडे जयश्रीने भेटायला आलो होत्या. म्हणजे त्या इकडे खुश आहेत का, रमल्यात का हे बघायला आलो होत्या. आहे ना मामी? वय वय. आणि ताईसाहेब, मला बी तुम्हाला एक विचारायचं होतं. काय मामी, कशाला त्यांना विचारताय? जयश्रीने सांगितलं की सगळंच. अहो आता सगळं चांगलं झालंय तर मी देवळात जाऊन देवीची ओटी भरून आले. आता ह्या दोघांचं लग्न तर झालंय पण पूजा अजून बाकी ना. अहो त्याच्यामुळे त्यांना अडचणी यायला लागल्यात असं देवळातले गुरव म्हणले. हा, म्हणून मी काय म्हणती, म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचं असं म्हणणं पडतंय की आता ते बी त्यांच्या स्वतःच्या घरात आहेत आणि तुम्ही बी इथं आहे. मग तुम्ही आहेत तरच त्यांची पूजा झाली असती तर बरं झालं असतं ना. वाय पूजा? अहो असं काय करताय, पूजा तर करायलाच पाहिजे ना. आणि हे बघा, तसं बी लग्नात ताईसाहेब होत्या का नाही, मग पूजा तरी त्यांच्या समोर होऊन जाऊ दे की. हाय का नाही ताईसाहेब? मग करायची ना पूजा. ठीक आहे, करूयात. उद्याच करूयात पूजा. मी काय म्हणतो ताईसाहेब, ते पूजा उद्याच करायची. आलं का ध्यानात? जी आलं. उद्या करूयात पूजा. हा बोल की तिथले. हाय का येऊ तुम्हाला? वय हाय की. का काय झालं? काय नाही, बसून बसून नुसता कटाळा आलाय म्हणून आपली तुम्हाला फोन करत असते. हा, काय परत काय झालं नाही ना? हाय का आता? बोलला का?
काय नाही हो. बर तुम्ही सांगा, तिथं सगळं नीट आहे ना? हाय हाय, आता व्यवस्थित सेट झालोय मी इथं. अगं हो, मामाचा फोन आला होता. मामांचा काय बोलले? अगं पूजेबद्दल सांगत होता आणि तो म्हणला तू पण पाहिजे पूजेला. होय, म्हणजे उद्या रात्री येता व्हय तुम्ही? लगेच नको एवढी खुश होस. मी येतो तिकडं, म्हणजे आर्मीवाले म्हणतील तिकडंच राहा, पूजाच करत बस. आणि मी मामाला सांगितलं बरं का, म्हणलं पूजा उरकून घ्या तुम्ही. अरे म्हणलं लग्नाला होतोच की मी, पूजेला काय गरज आहे का माझी? तर ऐकतच नव्हतं. आओ त्यांना वाटत असल म्हणून बोलले. वय ते आहेच की. त्याला म्हणलं मी मला सुट्टी शनिवार रविवारच, तर म्हणलं आपण पूजा पुढे ढकलूया. अरे म्हणलं काय गरज आहे का, तुम्ही घ्या ना उरकून म्हणलं. मला बी वाटतंय उद्याच होईल बघा. ताईसाहेब म्हणत होत्या पूजा झाल्यावर त्या परत जात्याल. वय मग तर पूजा उद्याच झाली बरं, उगाच माझ्यासाठी त्यांनी थांबायला नको, काय ना. आणि असा बी विषय चालला होता की पूजा घरगुती करायची का सगळ्यांना निमंत्रण द्यायचं. मग काय ठरलं? अहो भैया आणि जयश्री दोघांना बी असं वाटतंय की घरगुती करू, उगाच सगळ्यांना बोलवायची गरज नाही. आणि हा शितले, ऐक की, पण तुला आज बी रेकॉर्ड केलेली गोष्टच ऐकायला लागल. कारण मला रोहिडेश्वर कॅम्पला जायचंय, तिकडे नवीन बॅच आली ना. काय हो तुम्ही असं करता? मला माहित होतं असं काय तर होणार म्हणून, म्हणूनच मी सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. जावा तुम्ही, ठेवा आता. अगं कोण गोष्टी सांगते तुम्हाला? माझे मिस्टर. तुमचे मिस्टर काय गोष्टी सांगायचं काम करतात? नाही नाही, ते गोष्टी सांगायचं काम नाही करत. या तुम्ही इथं बसा. ते फौजी आहेत, फौजी. लान्स नाईक अजिंक्य शिंदे. फौजी सोल्जर? वय म्हणजे ते बंदूक घेऊन बॉर्डरवर वॉरवर खेळतात काय? म्हणजे रोज रोज वॉरवर नाही खेळत. मग काय करतात? बंदूक घेऊन देशाचं रक्षण करतात आणि गरज पडली तर लढाई बी करतात. भारत की मी बघितली का कधी बंदूक खरी खरी? वय कुठं? मी त्यांच्या बरोबर आसामला गेले होते ना, तिथं बघितली होती. मग तुम्ही चालवून पण बघितली? नाही नाही, मी आपला फक्त हात लावून बघितला होता बघा. मग त्या गोष्ट कोणती सांगतात? असंच आर्मीच्या गोष्टी सांगतात. अच्छा, मग आम्हाला पण त्यातले एक ऐकायचे. गोष्ट ऐकायची होय तुम्हाला? हा बर सांगते, ऐका. हा, एका लई पराक्रमी फौजीची गोष्ट आहे. लहानपणी का नाही तेव्हा अगदी तुमच्यासारखाच हुशार होता आणि आपल्या चांदवडी गावात त्याच्या आई बरोबर राहायचा. लहानपणीपासून त्याचं एकच स्वप्न होतं, आर्मीत जायचं. आणि मग पुढं काय झालं? अरे वा, इथलीच वारी ना. त्याचा एक फ्रेंड होता, त्याचं नाव काय होतं माहितीये? इक्रम. त्यो बी लई पराक्रमी फौजी होता. एकदा काय झालं माहितीये का, त्यो एकदा बॉर्डरवर वॉर खेळत होता. एकदा त्याला एनिमीने गोळी मारली. त्याला गोळी लागली खरं, पण तरी बी तो लढत राहिला. असा होता इक्रम फौजी. विक्रम फौजींनी सगळ्या एलिमेंटला मारला? भय सगळ्यांना मारलं आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं नाव लई मोठं केलं. कसली मस्त स्टोरी होती. आवडली तुम्हाला? मला खूप आवडली. मला अजून एक सांगणार आता? हो. संग्राम, आज एकच पुरे झाली. चला आता झोपायला.
मग तुम्हीच सांगा, लोक जर अशी बोलायला लागली तर ती बरं दिसतंय का? बघा म्हणजे ताईसाहेब, तुम्हाला पटतंय का मी काय म्हणते ती? मामी, पूजा मोठी जरी केली तरी बोलणारे लोक आहेतच की. अहो भैया, आपण काही लोकांसाठी पूजा करतोय बाय. म्हणजे आता बघा, आता तर तुमच्या आई साहेब बी परत आल्यात आणि ताई साहेब बी इथंच आहेत. मग होऊन जाऊ दे की जोरात पूजा, काय ताई साहेब? मामी, तुम्ही ह्याच्यात नका पडू. हा, अहो भैया साहेब, त्या म्हणतायत तसंच करूयात आपण. काय आहे, उद्या कुणी आपल्या घराण्याला नावं नको ठेवायला. आणि देशमुखांच्या घराण्याचे एकुलते एक वारस आहात तुम्ही. तेव्हा पूजा कशी अशी जंगी व्हायला पाहिजे. आहो पण ताईसाहेब, कशाला उगाच एवढा खर्च? तुम्हाला विचारलंय आम्ही. आमचा निर्णय झालाय. मामी, आपण जोरदार पूजा करू, सगळ्यांना आमंत्रण देऊया. हे बाकी बेस्टच झालं बघा ताईसाहेब. बरं येते बर का, मी आतापासूनच तयारीला लागते. जयश्री येते, शीतल येते, हा काळजी घे. हा पूजेच्या तयारीचं बघा. जी. तुमच्या मदरला काय आकलीचा भाग. तुम्ही आता उगाच माझ्या मम्मीची अक्कल काढत बसू नका. एवढं आम्ही आमच्या ताईसाहेबांना कन्व्हिन्स केलं होतं, पण तुमच्या मम्मीने येऊन सगळा घोळ घातला. करू आपण काय तर. काय करता सांगा ना. एकदा का पंचक्रोशीतली सगळी लोक येऊन गेली ना, आम्हाला हे घर सोडून तुमच्या घरी येता येणार नाही. सगळं मुसळ केरा. कळतंय का काय म्हणते? मला मस्त कळतंय की सगळं, पण आता नेमकं काय करायचं तीच काय कळना झालंय. आईसाहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हा बोला. आईसाहेब, तुमचा माझ्यावर राग अजून बी आहे होय? नाही. खरंच? ऐकून लई बरं वाटलं बघा. नाही, मला असं वाटत होतं की तुम्ही आतापतूर माझ्या. नाही, असं काही नाही. आम्ही आता तो विचारही करत नाही. नाही पण खरंच, जयश्री आणि भैया साहेबांचं लग्न तुम्ही मान्य केलं आणि त्यांना परत घरी बोलवलं. खरंच लई बरं झालं बघा. शेवटी काही झालं तरी त्या ह्या घरच्या सुनबाई आहेत आणि आम्ही देशमुख परंपरा जपतो. आम्हाला सगळ्यांना घरी असंच वाटलं होतं की आई साहेब काय जास्त वेळ मनात राग धरणार नाहीत. आई साहेब, एक विचारू? लग्नानंतर तुम्ही अचानक गायब झाला होता, ते नेमकं कुठं गेला होता? आई साहेब, काय महत्वाचं बोलत होता का? नाही नाही, ते आपलं दिवाबत्ती करत होतो. अच्छा. पण आई साहेब, आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय. प्रायव्हेट मध्ये या. एक्सक्यूज मी. होल्ड दिस. आई साहेब, चला प्रायव्हेट मध्ये.
ताईसाहेब, तुमच्यासाठी काय आणू का? नाही, काही नको. नाही म्हणजे बघा, तुम्हाला काय पाहिजे असेल तर लगेच आणून देते मी. सांगेन काही हवं असेल तर. आत्ता वाचतोय ना मी. ताईसाहेब येऊ का? अरे तात्या, हो. या की. असू दे असू दे. या की, बसा. बसा बसा तुम्ही पण. कसे आहात? ठीक आहे बघा. उत्तम. ताईसाहेब, हा, लय दिवसानं भेटला. आता काय करणार, तिकडचा व्याप पण जरा वाढलाय. जयश्री, जरा चहा पाण्याचं बघा. मंगल, पाहुणे आलेत आपल्या घरी, जरा छान पाणी घेऊन ये बरं. अहो पाहुणं कसलं, घरचंच आहे आम्ही. अहो तात्यांनी तर आबांच्या सोबत काम केलंय. काय तात्या? होय गे, बरोबर आहे. जयश्री, ते आपल्या घरचेच आहेत. काय म्हणताय? लेकीचं लग्न आहे, तिची पत्रिका घेऊन आलो या. किती नंबरची? धाकटी सगळ्यात. अहो विमल, तिचं एकदा लग्न झालं का नाही की तात्या आमच्या सोबत फिराय मोकळं. काय तात्या? चांगलंय की. बर, या नक्की. तुम्ही, आईसाहेब, भैया. भैया कुठं दिसनात? ते जरा बाहेर गेले. मंगल, मी काय सांगितलं होतं? चहा आणि पाणी आणायला. नुसतं पाणी काय आणलंय? जा, जाऊन चहा आणा बरं. नाही नाही, राहू दे. सकाळ धरणं लय चहा झालाय आणि आज इथल्या पत्रिका वाटल्या की उद्या सातारा आणि कोरेगाव बी करायचंय. चहा प्यायला येतो की पुढच्या टायमाला. बरं तात्या, ठीक आहे. होय. आम्ही यायचं लग्नाला नक्की. होय. हा, या बर का तात्या परत. जयश्री, तुम्हाला कसं वागायचं, कसं बोलायचं याची जरा तरी जाणीव आहे का? का? काय झालं? काय झालं म्हणजे? बाहेरच्या माणसांसमोर असं बोलतात? हेच शिकवलंय वाटतं तुम्हाला? इथं बसून नुसते ऑर्डरी सोडताय. या अशा ऑर्डरी सोडायला तुम्ही काय स्वतःला महाराणी समजताय? ते मी काय तात्या आबांबरोबर काम करायचे, आपल्या घरच्या सारखे ते. त्यांना नमस्कार करायचा एवढं साधं सुद्धा तुम्हाला कळत नाही? ते राहिलं बाजूलाच, इथं बसून नुसते ऑर्डरी सोडताय. अहो ताईसाहेब, त्या नवीन आहेत, त्यांना इथलं अजून काही माहित नाही. आणि मी करते की. असू दे. हा, मी त्यांना सांगत जाईन काय करायचं ते, आणि त्या करतील ना तसं. मंगल, तुम्हाला गरज नाही यांची वकिली करायची. त्या नवीन असल्या तरी आता आयुष्य याच घरात काढायचंय ना त्यांना. मग या घरातले सगळे रीतिरिवाज त्यांना कळलेच पाहिजेत आणि ते त्यांनी पाळलेही पाहिजेत. आलंय का ध्यानात? वय, आणखीन एक गोष्ट, आपल्या घरात कामाला माणसं आहेत म्हणून त्यांना वाटेल तसं वागवायचं नाही. आणि घरात कामाला माणसं असली ना तरी आपणही काम करण्यात पुढाकार घ्यायचा असतो. तरच कळतं की त्यांच्याकडनं कशी कामं करून घ्यायची असतात ते. हेही आलंय का ध्यानात? परत अशी चूक होता कामा नाही.
की आता पूजा. हा मग आता ताई साहेब लगेच जाणार आहेत का? अहो जरा दम धरा. हा? आता कुठं पूजा झाली, लोक येतील जातात, प्रसाद घेऊन जातील. शांत बस, लोकांसमोर काय बोलू नका. हसा जरा. नमस्कार भैया. अरे नमस्कार तात्या. शुभेच्छा द्यायला आलोय तुम्हाला. धन्यवाद. उशीर गेला पण धन्यवाद. बरं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. बाहेर जेवण लावलंय, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. ठीक आहे ठीक आहे. ओके बसा. गोट्या बघा आणला. शांत राहा, लोकांसमोर काय बोलू नका. अहो मालक तेवढं पाण्याचे जार पाठव की. एक मिनिट. आजका तू इथंच आहेस? आला का मला वाटलं तू तिकडे जेवणावर असेल म्हणून मी इथं थांबलोय. तू बी इथं, मी बी इथं. ते आटोप लवकर आणि पहिला तिकडे जा. हा लगेच लगेच. तेवढे जार पाठवून द्या. फोनवर काय बोलू बसला, जेवण सगळं नीट बघ. तीच बघतोय मी काय म्हणतोय, आधी बाहेरची पाहुणी सगळी बसवून घे. तीच तयारी करायला म्हणलं. कोण कोण आता बाहेरचं राहिले पहिलं त्यांना बसून घ्यावं. हा आणि मी काय म्हणतोय, काही कमी पडत असेल किंवा काय आणायचं असेल तर अशोकला पाठव. अशोक तू गाडीवर जाऊन लगेच घेऊन ये. त्याची टेन्शनच घेऊ नका सगळं. अहो 4 गावं अजून जीवन उठतील ह्याची तयारी केली आपण. उद्या कोणाची, भैया साहेबांची. बरं चला आपण निघूयात लवकर. तू ये लवकर. चल बाबा. प्रसाद घ्या, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही. अभिनंदन भैया साहेब. अरे बापू धन्यवाद. अभिनंदन जयश्री. भैया साहेब धन्यवाद धन्यवाद. बरं का भैया, नाही म्हणजे झाली एकदाची पूजा तुमची. आता बघा वेळ कसा मॅनेज करायचा ते. नाही म्हणजे कार्यकर्त्यांना किती वेळ देणार, घरात किती वेळ देणार ती बघा. अहो सावंत साहेब, भैया साहेब वेळ बरोबर मॅनेज करतील. आता तर जयश्री आल्यात, त्या मॅनेज करतील. हर्षवर्धन, पूजा अगदी जोरदार झाली बघा. तुम्हाला व्यवस्थित वाटले ना, मग झालं तर. अहो व्यवस्थित आहे म्हणून काय विचारताय, अगदी चांगलीच झाली पूजा. काय लग्नात जरा आमच्या मनात सल राहिली होती, पण आता सगळं सुटल्यावानी वाटतंय. म्हणजे माझी तर चिंताच मिटली बघा. नमस्कार भैया साहेब. अरे गुरुजी नमस्कार. शेवटी तुमच्या होम मिनिस्टर घरात आल्या म्हणा की. म्हणजे जयश्री आता खऱ्या होम मिनिस्टर झाल्या म्हणायच्या. होय होय, अभिनंदन जयश्रीताई. गुरुजी आता वहिनी साहेब म्हटलं पाहिजे आपण. काय भैया साहेब तुम्ही म्हणाल तसं. अरे गुरुजी ह्याची काय गरज होती. असं कसं घ्या. बर शेखर, अरे आमचा एक फोटो घे की. हा काढतो की. इकडे बघा. माई. हा बारी. धन्यवाद. आता अशी जोरदार बातमी करतो पेपरात बघाच. गुरुजी हो, बातमी बितमी काय देऊ नका. का हो देऊ नका. मला तर वाटतंय फ्रंट पेजला मोठा फोटो आला पाहिजे. आहे खरे तुमचं, पण मी काय म्हणतोय बरं दिसत नाही हो ते. का हो, काय होते त्याला. अहो आमच्यातल्या पत्रकाराला 2 शब्द लिहू द्या की तुमच्याबद्दल. एवढीच मोठी संधी. नाही तुमची इच्छा आहे, तुमच्या कलागुणांना वाव मिळावा असं तुमची इच्छा आहे. पण मी काय म्हणतोय, आमच्या लग्नाचे फोटो छापण्यापेक्षा आम्ही केलेलं समाजकार्य त्याचे फोटो छापा. ते बरोबर आहे. नाही का. घ्या सरबत घ्या. शीतल, अजय की येणार होता ना. वय निघालात ते, पोचतील संध्याकाळ पातूर. हो साहेब आले. भाई साहेब या. साहेब या. जमलं म्हणायचं याला. अहो यायलाच पाहिजे. न जमून सांगताय कोणाला. हा काय भैया साहेब, थँक्यू बरं का. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही काय आम्हाला निमंत्रण दिलं नाही, पण तुमच्या ताई साहेबांचा निरोप मिळाला. अरे नमस्कार दादा. नमस्कार ताई साहेब. नमस्कार. पाटील साहेब नाही आले. निघालेच होते, पण इलेक्शनच्या गडबडीमुळे नाही जमलं त्यांना यायला. अच्छा बर. खूप दिवस झालं दौंडला येऊन, पण इथं भेट झाली, खूप बरं वाटतंय. अहो इथला पाहुणचार वेगळा, दौंडला या एकदा तिथला पाहुणचार घ्यायला. इलेक्शनची जरा गडबड कमी होऊ द्या, मग आम्ही अवश्य येतो. ठीक आहे. अभिनंदन भैया साहेब. जयश्रीताई नमस्कार. अभिनंदन भैया साहेब. जयश्री साहेब अभिनंदन. यंदा इलेक्शनची खूपच धावपळ झाली. आता रिझल्ट काय येतो त्याची वाट बघायची. मी सांगतो साहेब,
आपल्याच पक्षाला बहुमत मिळणार बघा. आता बघू जनतेचा कौल काय येतोय त्याचीच वाट बघायची चालली. खरे खरे मी काय म्हणतोय, जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का. नाही नाही, आता जेवणाचा आग्रह करू नका. असंच मुंबईला जायचंय. तुम्ही लग्नाचं काहीच कळलं नव्हतं. आता म्हणलं किमान शुभेच्छा तरी द्याव्यात. साहेब एक क्वालिटी फोटो घेऊया की. ताई साहेब या ना. थँक्यू.